हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि सर्वांचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। आणि आज पाहत आहात तुम्ही मी आता बसलेली आहे उन्हात। आणि उन्हात बसायचं खूप मोठं कारण आहे, कारण आपल्याला आता करायचं आहे काळं मिरचू, काळा मसाला आणि लाल मिरचू करून झालंय माझं। आणि आता आपल्याला काळा मसाला करायचा आहे। आमच्या इकडे काळं मिरचू म्हणतात, आपल्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा आणि कसं तुम्ही वाटता तेही कळवा। आणि इकडे बघा आता मी सर्व काही इकडे घेतलेलं आहे मसाला, हे धने आहेत, खोबरं आहे, लसूण घेतलेलं आहे वाटून। आणि इकडे माझा चहा स्पेशली तयार आहे, कारण चहा पिल्याशिवाय कुठलंही काम होणार नाही। आणि उन्हात एकदम बसून म्हणल्यावर तर मग चहा पहिलं लागतो। आणि असल्या उन्हात ह्याच्यात लोक खूप थंड खातात, पण आपलं डोकं उलटं चालतं का काय की मला चहा पाहिजे होता आणि खूप आळस आलेला होता आणि स्ट्रॉंग एनर्जी आहे ती आपली। आणि मग घेतली। बऱ्याच बायकांची एनर्जी ड्रिंक आहे चहा, त्यात मी पण एक आहे। आणि आपण पण आहात का मला नक्की कमेंट करा, कारण चहा मला तर खूप आवडतो आणि टेन्शन असल्यावर तर भरपूर चहा लागतं। असो जाऊ द्या, चहाच लवर आहे। पण आपला इकडं मसाला भाजायचं चालू आहे। हे एवढं दिसतंय पण खूप तिखट असतं हे सगळं काही। आणि माझ्या जास्ती काही मिरच्या होत्या त्यामुळे जास्तीचा मसाला घेतलेला नाही। बस झाला, आम्ही किती 2 लेकरं आणि आम्ही दोघं किती मसाला खाणार आहोत। आणि सहसा तर कोण स्वयंपाकच करत नाही आहे तेवढं घरात, एक टायमाचा स्वयंपाक असतो आणि किती काळं मिरचू जास्ती खाणार आहे। आणि मग आणि असा मसाला जर जास्त घातलं तर मग ते काळं मिरचू खाण्यात पण येणार नाही। जाऊ द्या, मजाकाचं संपलेलं आहे मजाक आणि आपण सिरियस होऊया। आणि इकडे पहा आता आपलं सगळा मसाला, अगोदर मी दालचिनी आणि त्यानंतर ते काय जावित्री होतं वाटतं काहीतरी, आणि त्यानंतर आता हे स्टार फूल आहे, त्यानंतर लवंगा आहेत, शहाजिरे आहेत, साधे जिरे आहेत, सुंठ आहे, खूप 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 साऱ्या प्रकारचा मसाला आहे। आणि आपल्याला अशा प्रकारचे, आणि हे बघा ही मोठी इलायची आहे आणि हे काय आपल्याला गॅसवर होणार नाही, त्यामुळे मी बाहेरच आईनं मला चूल करून दिलेली होती खूप सुंदर, आणि लोखंडाची कढई त्याच्यावर ठेवलेली आहे। आणि माझा मसाला आणि मिरच्या इकडे भाजून झालेली आहेत। मी आलेली आहे इकडे मिरचू वाटायच्या गिरणी म्हणा किंवा मिरचू वाटायची इकडे मशीन आहे इकडे म्हणा। आणि इकडे हे बघा या आजीबाई आहेत, हे आपल्याला मिरचू वाटून देत आहेत। आणि इकडे मी ज्यावेळेस विचारायला आले होते, सकाळी मी 8 वाजता विचारायला आले होते, त्यावेळेस एकच गिराईक होतं आणि मी जाऊन मिरचू भाजून येईपर्यंत, मसाला आणि मिरची येईपर्यंत हे बघा इकडं 4 ते 5 गिराईक आलेले होते माझ्या अगोदरचे। आणि इकडे मला आता आजीबाई आता थांबा बोलल्या त्याने। आणि मग एक ह्या पुढची बसलेली आजी होती ना, त्यांचं मिरचू चालू होतं वाटायचं आणि त्यांचं झालेलं होतं। आता इकडे हे आहे ना, असं खोबरं वाटून न्यायचं असतं। आपल्या इकडं मिरचू कसं वाटतात किंवा मसाला तुम्ही कसं वाटून आणतो बघा, आणि आमच्या इकडलाही मसाला कसा वाटतो आम्ही तेही बघा। आणि हे बघा अगोदर त्याने पूर्ण मिरची आणि मसाला जो आहे तो वाटून घेतलेला आहे मीठ टाकून थोडंसं। आणि त्यानंतर जो आहे पूर्ण खोबरं असतं ना, ते खोबरं त्याने वाटून घेऊन या म्हणतात। छान असं खरपूस भाजायचं असतं आणि त्या खोबऱ्याला वाटून अशा एका डब्यात वगैरे आपल्याला न्यायचं असतं। त्यानंतर त्याने काय करतात ना, त्याच्यामध्ये आणखीन आपण ॲडेड म्हणजे तेल न्यायचं असतं सोबत, कडकडून तेल गरम करून न्यायचं असतं, शेंगाचं तेल वगैरे। आणि मग तिथं गेल्यानंतर त्याने ते जे तेल आहे आपण नेलेलं ऑइल आहे त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करतात, त्याची मस्त असं ब्लॅक असं पेस्ट करतात। आणि ती पेस्ट आहे ती या मिरच्यामध्ये घालून मिक्स करत आहेत त्याने। आणि त्यानंतर आता थोडं मसाला जो हे आपली मिशन आहे, आवर्जून सांगते ही मिशन बघा कशी आहे। या मिशनीला 4 पारी आहेत, 4 पारी जे आहेत ना दिसतेच, याला पार म्हणतात आणि याला 4 पारी आहेत। आणि इतकं फास्ट मिरचू वाटून होत होतं ना, हे कमीत कमी ना 4 किलो मिरचू होतं, हे 4 किलोचा मसाला होता। आणि अगदीच एक 20 मिनिटामध्ये हा मसाला आजीबाईनं रेडी केलेल्या होत्या। आणि दिसतात आजीबाई असं पण खूप फास्ट मिरची वाटतात ते। आणि हे बघा इथं, आणि आणखीन ते बघा थोडं पण वाटोळं होऊ देत नाही, हातात एक झाडूच करून ठेवलेत त्याने, नारळाचं जे केसर असतं ना त्या केसराचा झाडू आहे त्यांचा, ते करूनच ठेवलेले आहे तरी। आणि बघा आता मिशन चालू करतात आणि आता चालू होते
2च पारीवर चालू आहे अजून आणि तरी किती फास्ट आहे. पण याच्यामध्ये मिरची जी आहे ना आजीच्या हाताची खूप छान लागते. मला आता कमीत कमी 10 ते 12 वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि 12 वर्ष झालं मी आजीच्या हाताची मिरची खाते. इकडे आल्यापासून ज्यावेळेस मी माझ्या आईच्या गावी होते त्यावेळेस आई गावीच वाटायची, गावातच होतं मशीन. पण आता इकडे आल्यापासून मी काही गावी जात नाही वाटायला. इथंच मिरजामध्ये खूप छान या आजीबाई आहेत आणि मला मिरची खूप छान वाटून देतात. आणि आता इथे हे बायका बसलेत म्हणून मला त्याने लाईन लावायला सांगितले. आता जर हे बायका नसल्या असत्या आणि यांचा मसाला जरी काढायचा असला असता तर आजीबाई मी गेल्या गेल्या माझं मिरची वाटायला टाकल्या असत्या. पण काय करावं, हे बायका इथं बसून होत्या त्यामुळे मला खूप वेट करावं लागलं. बरेच मला 2.5 ते 3 तास थांबावं लागलं कारण बायका उठतच नव्हत्या. दुसऱ्या त्या पण आजीबाई होत्या, बसूनच होत्या. असो चला, एक दिवस गेला पण थोडासा त्रास झाला. पण आपलं वर्षभराचं आपला मसाला जो आहे, जे आपलं काळं मिरचू आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि आपल्याला नॉनव्हेजला हे मिरचू लागतं. आणि दुसऱ्या मिरच्याने, लाल मिरच्याने किंवा हिरव्या मिरच्याने ते भाजी चांगल्या होत नाहीत आणि काळ्या मसाल्याने खूप छान भाजी होतात आणि काळा मसाला आमच्या इकडे लागतो. त्यामुळे वाटणं खूप गरजेचं असतं. आणि आमच्या सासूबाई आहेत की पहिलं मिरचू करून ठेवा म्हणतात घरात. खा तर न खा पण अगोदर करून ठेवलं पाहिजे सगळं. आणि म्हणून मग आता एवढं हे रिस्क घेतलेलं आहे आणि आलेलं आहे. माझी आई यायची वाटायला पण आईला बरं नाही, आई घरात आहे म्हणून मला यावं लागलं. आणि बघा आजीबाईचं किती मन लावून मिरचू वाटतात बघितलं का, इकडं तिकडं सुद्धा बघत नाहीत, अजिबात नाही. अगदी त्या मिरच्याकडेच बघत बसतात की काय वाटत होतं. आणि अजून खूप होत्या, एकेकाच्या ना 5-5, 6-6 किलो मिरच्या होत्या इकडे आणि त्याच्यामध्ये माझ्याही थोड्या अशा होत्या. आणि मग खूप बसून बसून आता कंटाळा आलेला होता. पण जे हे बघत बसलेले होते ना त्यामुळे टाईम कधी गेला कळालाच नाही. आणि हे बघा माझा मसाला रेडी झालेला आहे वाटून आणि आम्ही आलेलो आहोत घरात. आणि आपण पाहू शकता हे बघा इथं माझी 3 किलोची भरणी आहे, हे फुल भरलेली आहे आणि तेवढा जे आहे हातातला तेवढा मसाला माझा उरलेला आहे. आपण कसं मसाला वाटतो मला नक्की कळवा. थँक यू, धन्यवाद.